अहेरी नगरपंचायतचे प्रशासकीय अधिकारी वैभव सुभाष पांढरे यांच्यावर अतिक्रमण कारवाईचा राग मनात धरून 4 जणांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना 10 जून रोजी सकाळी घडली। या प्रकरणी अहेरी पोलीस ठाण्यात 4 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींच्या शोधासाठी 3 स्वतंत्र पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नगरपंचायत अहेरीचे प्रशासकीय अधिकारी वैभव सुभाष पांढरे वय वर्ष 34 हे 10 जून रोजी सकाळी 7:30च्या सुमारास इंदाराम रोडवर मॉर्निंग वॉकसाठी गेले होते। आबनपल्ली फाटा ते चेरपल्ली फाटा दरम्यान प्रशांत भागवत यांच्या शेताजवळ आरोपींनी त्यांना अडवले। फिर्यादीनुसार आरोपी अजय कंकडालवार, पिंटू मडावी, अजय नैताम आणि एका अनोळखी व्यक्तीने संगनमत करून पांढरे यांची दुचाकी थांबवली। अजय कंकडालवार यांच्या अतिक्रमित इमारतीवर नगरपंचायतने केलेल्या कारवाईचा राग मनात धरून आरोपींनी शिवीगाळ केली। त्यानंतर लाकडी फळीने डोक्यावर, डोळ्याच्या वर, कपाळावर तसेच डाव्या हातावर वार करून गंभीर दुखापत केल्याचा आरोप फिर्यादीने केलाय। जखमी अधिकाऱ्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले असून वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या लेखी अहवालानंतर अहेरी पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक 170/2026 अंतर्गत कलम 1, 115(2), 352, 351(2)(3), 5 भारतीय न्याय संहिता BNS 2023 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे। सदर घटनेमुळे अहेरी परिसरात खळबळ उडाली असून शासकीय अधिकाऱ्यावर झालेल्या हल्ल्याबाबत विविध स्तरांतून संताप व्यक्त केला जात आहे। आरोपी फरार असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी 3 वेगवेगळी शोध पथके नियुक्त केली आहेत। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हर्षल एकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र पटले करीत आहेत।